दादांना डबल धक्का, ताईंना डोकेदुखी आणि महायुतीत ठिणगी। राज्याला आतापर्यंत कळून चुकलंय की बारामतीत असणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार लढतीचा थरार। ननंद विरुद्ध भावजय, शरद पवारांची लेक विरुद्ध अजित पवारांची पत्नी। पण आज एका नवीनच उमेदवारानं थेट बारामतीच्या या फडात दंड थोपटलेत आणि हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नाही, हा उमेदवार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच शिलेदार। नाव विजय शिवतारे, पुरंदरचे माजी आमदार। या खेपेला परत आमदारकीचे नव्हे तर खासदारकीचे स्वप्न बाळगून आहेत अजित पवार आणि विजय शिवतारेंचे वैर किंवा राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। पण आता तेच अजित पवार आणि शिवतारेंचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र सत्तेत आहेत। त्यामुळे वाटलं होतं की अजित पवार आणि शिवतारेंमधलाही संघर्ष संपला असेल। मात्र पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत विजय शिवतारेंनी बारामती मतदारसंघातील सासवड मधील पालखी तळावर एका जाहीर कार्यक्रमात स्वतःची उमेदवारी घोषित करत बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं। एका अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात महायुतीच्या एकोप्यालाच आव्हान विजय शिवतारेंनी दिलंय। पाहुयात काय म्हणालेत विजय शिवतारे। दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड। आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा, जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या। या पुरंदरने इतिहास घडवला। आता विजय शिवतारेंच्या एल्गारामुळे बारामतीत तिरंगी लढतीची शक्यता आहे आणि याच विषयाला अनुसरून आम्ही तुम्हाला आजच्या भागातला दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा दुसरा प्रश्न सांगते, शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीतून दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उभे राहिले तर जास्त फायदा कुणाला होणार? तुम्हाला सांगायचं होतं राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार? विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात एवढी आक्रमक भूमिका घेण्याला कारणही स्वतः अजित पवारच आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी सासवडच्या पालखी तळावर भाषण करताना विजय शिवतारे तू निवडून कसा येतो तेच मी पाहतो असं आव्हान दिलं होतं। त्या निवडणुकीत शिवतारेंचा पराभव झाला होता। शिवतारेंचा तो राग अद्यापही कायम असल्याचे आजच्या भूमिकेमुळे सिद्ध झालंय। नेमकं काय म्हणाले होते अजित पवार, पाहुयात। ती विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। आणि 2019 मध्ये शिवतारे हारले। शिवतारेंचा तो राग अद्यापही कायम असल्याचे आजच्या भूमिकेमुळे सिद्ध झालंय आणि त्याचाच बदला म्हणून त्याच पालखी तळावरून विजय शिवतारेंनी अजित पवारांना धक्का देण्याचा निर्धार केलाय। बदललेल्या राजकीय परिस्थितीत दादांपुढील अडचणी आणखी वाढवण्यासाठी विजय शिवतारेंनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे। बारामतीत लोकसभा निवडणुकीचा गुलाल उधळायचा असा निर्धार करत शिवतारेंनी थेट पवारांविरोधात दंड थोपटले आहेत। पाहुयात। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीतच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा 10-10 वेळा। काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून
तुम्हाला आम्हाला विचार करून चाललो. याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो तो पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. विजय शिवतारेंच्या या भूमिकेवर शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. अजून शिवतारे स्वतः मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याशी आपल्या या निर्णयाबद्दल बोललेले नाहीयेत, पण त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढायची तयारीही दाखवल्यामुळे आता खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शब्दाचा ते मान राखतील का हे बघावं लागेल. शिंदे योग्य ती भूमिका घेतील असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकरांनी केलंय. पाहूयात. एक गोष्ट अशी आहे की जो कोणी, माझी खात्री आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली की बारामतीमध्ये एक मताने आमचा उमेदवार दिला जाईल आणि तो निवडून आणला जाईल. आणि म्हणून हे जे काय एक्सेप्शन होतं हे ह्या इलेक्शनला एक्सेप्शन राहणार नाही की एवढी मोठा यश ज्यावेळेला भाजप आणि शिवसेना मिळवत असते त्याला बारामती मात्र जिंकू शकत नाही. हे जे काही शल्य होतं हे शल्य या निवडणुकीमध्ये राहणार नाही. आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की दादांसाठी आजचा दिवस डबल धक्क्याचा होता. विजय शिवतारे तरी एकनाथ शिंदेंचे, त्यांच्याहून मोठा धक्का दादांना आपल्याच पक्षातून मिळालाय. कारण ठरले पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके. निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा बातम्या आज दिवसभर सुरू राहिल्या आणि तसेच संकेतही लंकेंकडून येत राहिले. नगर दक्षिण मधून त्यांना खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे निलेश लंकेंसंदर्भातील चर्चा सुरू झाल्यात. खरं तर जेव्हा अजित पवारांनी वेगळी वाट धरली तेव्हा निलेश लंके कोणत्या गटात जाणार याची उत्सुकता होती. काही दिवस तटस्थ राहिल्यानंतर लंके अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या आणि त्यातच शरद पवार गटाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्याही चर्चा झाल्या. आजही खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर लंके लवकरच शरद पवार गटात येतील असा दावा डॉक्टर कोल्हेंनी करत हा विषय गरम राहील याची काळजी घेतली. आता लंके नेमके दादांना का सोडत आहेत तर स्पष्ट आहे महत्वाकांक्षा, जी दादा आज शिंदे फडणवीसांच्या महायुतीत राहून पूर्ण करू शकणार नाही. आमदार लंकेंनाही खासदार व्हायचंय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून. पण हा मतदारसंघ आहे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याकडे आणि तरुण विखेंना तिकीट नाकारण्याचं काहीच कारण सध्या तरी भाजपकडे नाही आणि त्यामुळे ही जागा दादांना किंवा त्यांच्या कुठल्याच उमेदवाराला अगदी कमळाच्या चिन्हावरही मिळणं अशक्यच वाटतंय. इंटरेस्टिंग हे की अगदी ह्याच जागेसाठी ह्याच खासदारकीसाठी 2019 साली राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयनं काँग्रेस सोडलं होतं. विशेष म्हणजे निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांच्या पत्नीही या मतदारसंघात प्रचाराचे भरगच्च कार्यक्रम घेत आहेत. एकीकडे हे सुरू असताना लंके मात्र काय म्हणाले ते पाहूयात. अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महाराजांचं मान ते आपण नगरला ठेवलं एक 4 दिवसापूर्वी आणि भेट झाल्यानंतर चर्चा झाली काय महानाट्याचं कशा पद्धतीने झालं, बाकी काय असं राजकीय चर्चा नाही झाली. सकाळी आपली गाडीची जी एंट्री आहे तर ती शरद पवार यांच्या घराच्या तिथे झाली असं बोललं जातं. काय नेमकी तिथे नाही कुणी काही सांगत गाडीची एंट्रीचं काय संबंध, मी जर गेलोच नाही तिथं एंट्री कुठून व्हायची. जे निलेश लंके म्हणाले तसंच शरद पवारांनीही सांगितलं. त्यांनीही निलेश लंकेच्या पक्ष प्रवेशावर अशीच प्रतिक्रिया दिली. लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे या चर्चा सुरू आहेत तर रोहित पवारांनी लंके येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय. तर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा निलेश लंके शरद पवारांकडे येतील हे आपल्याला माहिती असल्याचं सांगत त्यांचं स्वागतच असेल अशी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे खासदार तोंडच उघडत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने चांगले सहकारी हे हवेत असं मी आवाहन त्यावेळी केलं होतं आणि मला असं वाटतं की या आवाहनाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. आणि आजची आमची भेट ही जनरल भेट होती. निलेश लंके यांचं आम्ही स्वागत करतो. मला त्याविषयी माहीत होते की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील. निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत. जागा वाटपाची चर्चा जसजशी अंतिम टप्प्याकडे पोहोचू लागली आहे तसतशी इच्छुक उमेदवारांनीही आपली फिल्डिंग मजबूत करायला सुरुवात केली आहे. जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. श्री शांतिगिरी महाराज उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तर तिकडे डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटीलनं मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. यावेळी दिल्लीत मर्द पाठवायचं म्हणत सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या नावाचीच घोषणा उद्धव ठाकरेंनी करून टाकली. आधीच वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. याशिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंनीही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. बीडच्या शिरूर येथील जाटवडमध्ये गोपीनाथ गडाचं अनावरण पंकजा मुंडेंनी केलं. यावेळी बोलताना 5 वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची असं सूचक वक्तव्य केलं. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर भाजपचा हात सोडून महाविकास आघाडीत जाणार की स्वतंत्र लढणार याचीही उत्सुकता आहे. जानकरांनी महाविकास आघाडीकडे 3 जागा मागितल्या असल्या तरी पवारांनी 1 जागा देण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे जानकरांचं मवियासोबत जागांचं गणित फिट बसतं का याची उत्सुकता असणार आहे. तर आता पुन्हा वळूयात विजय शिवतारेंच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीतून दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उभे राहिले तर जास्त फायदा कुणाला होईल, शरद पवार गटाला की अजित पवारांना? एक्स वरून आदिनाथ कुडके, शिवतारे फक्त ट्रेलर आहे, जागा वाटप आणि तिकीट जाहीर होऊ द्या, महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, ती बाहेर नक्की पडणार. युट्यूब वरून नामदेव दुधाळे, अजित पवार आणि शिवतारे यांच्यातला वाद निवळेल आणि शिवतारे बारामतीवरचा आपला दावा मागे घेतील. युट्यूब वरून निळे शिंदे पाटील, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. फेसबुक वरून निलेश निमसे, भाजपनं मध्यस्थी केली तर शिवतारे गपकार होतील. फेसबुक वरून संदीप भगत, 2 पवारांच्या भांडणात बारामतीमधून विजय शिवतारे निवडून येतील. फेसबुक वरून निलेश मोरे, शिवतारे फक्त शिंदे आणि अजित पवारांना घाबरतायत, त्यांना आमदारकी पाहिजे आहे. आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीतून दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उभे राहिले तर जास्त फायदा कुणाला होणार? एकूण मतं 65,000. 89% लोकांनी शरद पवार म्हटलंय, 11% अजित पवार. इंस्टाग्राम वरून एकूण 3,000 मतं. %76 शरद पवार म्हटलंय, 24% अजित पवार. फेसबुक वरून एकूण 2,000 मतं. %73 शरद पवार तर 27% अजित पवार म्हटलंय. एक्स वरून बघूया.
79% शरद पवार तर 21% अजित पवार म्हटलंय. निलेश लंके खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेच तर अजितदादांना धक्का असेल, पण महायुतीला लोकसभेत फटका बसेलच असं नाही. मात्र विजय शिवतारे बारामती लोकसभेला खरंच उभे राहिले तर त्याचा थेट फटका अजितदादांनाही बसेल आणि महायुतीलाही बसेल, कारण शिवतारे बापूंमुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधातील मतांचं विभाजन होण्याची शक्यता वाढली. म्हणजेच जर महायुतीनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असेल तर त्यांची वाट बिकट बनेल. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थानं वेगळी आहे. आज लोकांना आधी ज्याला अभद्र युती आघाडी म्हटलं जायचं त्यासाठी मतदान करायला सांगण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना सातत्यानं ज्यांना कट्टर विरोधक म्हटलं त्यांच्यासाठी प्रचार करायला सांगण्यात येतोय. आणि जी नेते एकमेकांच्या वाऱ्यालाही उभी नसती झाली ती मांडीला मांडी लावून बसताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच बऱ्याच पातळीवरचं कन्फ्युजन आहेच. लंके किंवा शिवतारे ही केवळ सुरुवात असू शकते. आगे आगे देखो होता है क्या असं जाणकार म्हणत आहेतच. आता बातमी आहे गेले काही दिवस गाजत असलेल्या निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणाची. सर्वोच्च न्यायालयानं आज स्टेट बँक ऑफ इंडियाला पुन्हा धारेवर धरलं. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षांना किती निधी प्राप्त झाला ही माहिती देण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ द्यावी असा अर्ज SBIनं दिला होता. तो अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला. उद्याच्या कामकाजाचे तास संपवण्यापूर्वी माहिती द्यावी, अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून कारवाईची शक्यताही बोलून दाखवली आहे. दिवसभरातील या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच आज 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.